घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम, योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 90 67 75 15 75. महाशिवरात्र हा फक्त सण नसून आत्मचिंतन, शक्ती आणि साधनेचा दिवस आहे. भगवान शंकर साधेपणा, त्याग आणि करुणेचं प्रतीक आहेत, असं प्रतिपादन रेखाताई महाराज काकड यांनी केलं. राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवरील शिंदेवस्ती येथील ओंकारेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं महाशिवरात्री उत्सवानिमित्त आयोजित कीर्तन सेवेत त्या बोलत होत्या. पुढे बोलताना रेखाताई काकड म्हणाल्यात की महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण आणि उपवास केले जातात, मात्र केवळ शरीराचा उपवास न करता मनातील वाईट विचारांचा उपवास करणं अधिक महत्त्वाचं आहे. राग, मत्सर आणि द्वेष सोडून प्रेम, दया आणि क्षमा यांचा स्वीकार केल्यास शिवतत्व आपल्या जीवनात उतरतं. यावेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम, मढी देवस्थानचे विश्वस्त तानाजीराव धसाळ, त्याचबरोबर साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमॅन शिवाजीराव कपाळे, उपनगराध्यक्षा बेबी बर्डे, माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम, आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमॅन प्राध्यापक सुधाकर कदम, नगरसेवक तथा गटनेते प्रकाश संसारे, अमोल कदम, अजित चव्हाण, वसंत कदम, ऋषभ लोढा, बाळासाहेब लोखंडे, प्रेरणा पतसंस्थेचे चेअरमॅन सुजित वाबळे, माजी नगरसेवक संजय बर्डे, तनपुरे कारखान्याचे माजी संचालक मच्छिंद्र तांबे, आदर्श नगरीचे व्हाईस चेअरमॅन आबासाहेब वाळुंज, डॉक्टर विलास पाटील, साई सेवा पतसंस्थेचे प्रदीप येवले, राहुरी निधी संस्थेचे चेअरमॅन रामभाऊ काळे, अजय खिलारी, देवळाली सोसायटीचे चेअरमॅन मंजाबापू वरखडे, शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मनोज शिंदे, माजी नगरसेविका उर्मिला थेटे, प्रकाश सोनी आदी उपस्थित होते. प्रारंभी सकाळी वेदशास्त्र संपन्न झाले. त्यानंतर प्रकाश नवले गुरु यांच्या अधिपत्याखाली महारुद्राभिषेक संपन्न झाला. सकाळपासून दर्शनासाठी ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी होती. यावेळी अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या डेप्युटी मॅनेजरपदी निवड झाल्याबद्दल संजय वरपे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ओंकारेश्वर मित्रमंडळाचे पदाधिकारी, सदस्य, ओंकारेश्वर महिला मंचाच्या सदस्यांनी आणि परिसरातील भाविक भक्तांनी अथक परिश्रम घेतलेत. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. सालाबाद प्रमाणे याही वर्षी ओंकारेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं हा महाशिवरात्रीचा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. याचा निश्चितपणे ओंकारेश्वर मित्रमंडळाला आणि सर्व शिवभक्तांना मनस्वी अभिमान आहे. मंडळाचं हे महाशिवरात्री साजरं करण्याचं 19वे वर्ष संपन्न होतंय. आज सकाळी बरोबर 7 वाजता वेदशास्त्र प्रकाशजी नवले गुरूंच्या हस्ते भगवान शंकराचा महारुद्राभिषेक संपन्न झाला आणि त्यानंतर बरोबर 10:30 वाजता या ठिकाणी हरिभक्तपरायण रेखाताई काकड, सिन्नर तालुका यांचं जाहीर हरिकीर्तन या ठिकाणी संपन्न झालं. या महाशिवरात्रीच्या निमित्ताने कीर्तन संपल्यानंतर सर्व भाविकांना, ज्या ज्या अन्नदात्यांनी या ठिकाणी ओंकारेश्वर मित्रमंडळाच्या या मोठ्या कार्यक्रमाला अन्नदान देऊन सहकार्य केलं, त्या सर्व शिवभक्तांसाठी त्या अन्नदात्यांनी दिलेल्या अन्नदानाचा या ठिकाणी आपण सर्व भाविकांना आव्हान केलं आणि त्याप्रमाणे या ठिकाणी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी भाविक या कीर्तन श्रवणाचा लाभ घेतल्यानंतर या खिचडी महाप्रसादाचा या ठिकाणी त्यांनी लाभ घेतलेला आहे. आणि निश्चितपणे ओंकारेश्वर मित्रमंडळाला याचा अभिमान आहे की सर्व भक्तांनी, सर्व भाविकांनी अगदी अंतःकरणपूर्वक ओंकारेश्वर मित्रमंडळाला अन्नदानासाठी खूप मोठी मदत या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी ओंकारेश्वर आणि मित्रमंडळाला आणि त्याचबरोबर या ठिकाणी ओंकारेश्वराच्या आशीर्वादानं हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहेत. आज संध्याकाळी 6 ते 7 या ठिकाणी हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज माने यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. सर्वांनी या कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेला आहे आणि यापुढेही सर्व भाविकांच्या सहकार्याने हा महाशिवरात्रीचा कार्यक्रम असाच निश्चितपणे पार पाडू असं अभिवचन
ओंकारेश्वर मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांच्या वतीनं या ठिकाणी या शिवभक्तांना या ठिकाणी देतो। ओंकारेश्वर भगवान की जय। करू का? आज अत्यंत पवित्र अशा दिवशी म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस, गेले 19 वर्ष सातत्यानं ओंकारेश्वर मित्रमंडळाच्या आव्हानास प्रतिसाद देऊन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहतात, अन्नदानामध्ये जे सहकार्य करतात। त्याचप्रमाणे या ठिकाणी जय महाराजांचे कीर्तनरूपी सेवेचा लाभ या ठिकाणी आपण घेतात आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून विविध क्षेत्रातील मान्यवर असतील व ते पत्रकार मंडळी असतील, सर्वच क्षेत्रातील मान्यवरांचं या मंडळाला सातत्यानं सहकार्य आम्हाला मिळत गेलं आणि मंडळाची व्याप्ती वाढत गेली। दरवर्षी महाशिवरात्रीचा हा उत्सव अगदी मोठ्यात मोठं रूप या ठिकाणी धारण करतोय। लवकरच दुसरं दशकी या ठिकाणी पूर्ण होतंय। पुढच्या वर्षी 20वा या ठिकाणी महाशिवरात्री उत्सव असेल आणि तो सुद्धा आगळा वेगळा असेल अशी अपेक्षा करूयात। त्या मंडळाच्या माध्यमातून जे धार्मिक सामाजिक काम आम्ही जे त्या ठिकाणी आपल्या सहकार्याने उभं केलं ते सातत्यानं आपल्याला आवडत गेलं आणि जी आम्ही तुम्हाला साथ घातली त्याला उत्तम असा प्रतिसाद या मंडळाला सातत्याने या परिसरानं दिला। त्याबद्दल मी सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं, सर्व मंडळाला देणगी देणाऱ्या किंवा विविध माध्यमातून सहकार्य करणाऱ्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि असाच हा उत्सव वाढत जावो अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आपल्या देवळाली प्रवरा रावरी फॅक्टरी परिसरातील सर्व भाविक भक्तांच्या देणगीतून, मंडळाच्या सर्व सहकार्यांच्या परिश्रमातून आणि परिसरातील सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष आणि सर्व पतसंस्था चळवळ सर्वांच्या सहभागातून महाशिवरात्रीचा उत्सव ओंकारेश्वर मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी गेले 19 वर्षापासून साजरा होतोय आणि तो भविष्यातही असाच उत्साहाने साजरा होत राहील। त्यासाठी परिसरातील असलेले सर्व देणगीदार, मंडळाचे सर्व सदस्य, या कामासाठी ज्ञात अज्ञात सहकार्य करणारे सर्व घटक, पत्रकार सर्वांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि असेच आपले सहकार्य यापुढे चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।